नमस्कार मंडळी. तर मी आज आलो आहे पेन गावात आणि तुम्हाला माहिती आहे की उद्या म्हणजे आजची तारीख आहे 21, उद्या आहे 22. तर उद्या घटस्थापना आहे. तर आम्ही आज घारापुरीची देवी अंबा माताला न्यायला आलो येते. आता आपण जाणार आहोत किरण मांजरेकरच्या कारखान्यामध्ये. तुम्ही बघू शकता त्यांनी किती उत्कृष्ट अशी देवी साकारलेली आहे. म्हणजे आपण बोलतो ना की कलर दिल्यानंतर जो तिचा तेज येतो चेहऱ्यावर तो आपण गेल्यावर बघूच. आता आपण जाऊ त्या कारखान्यामध्ये. आता पेनमध्ये आहोत आम्ही. ही आमची पाठी कार. आता मी कार स्वतः चालवणार आहे आणि आपण आता कार घेऊन तिकडे जाऊ. सो आता आम्ही आलो तिथे आणि सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेत, 6-6:30. तर आता इथनं घेऊन आम्ही घरावर जाणार आहे कारण की आपल्याला कसं पाण्याचा अंदाज आहे, पाणी बरं वरती खाली होऊ शकतो, म्हणून लवकर देवी इथनं घेऊन जायचे आहे. तर मी आता इथं मित्राला थांबलोय. 10 मिनिटांवरच आपला कारखाना आहे किरण मांजरेकरचा. तिथे गेल्यावर तुम्हाला मी प्रत्यक्ष देवीचा स्वरूप दाखवतो. सो आता मी किरण मांजरेकरच्या कारखान्यामध्ये पोहोचलेलो आहे. उत्कृष्ट असं त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याची पेंटिंग आहे ना, म्हणजे त्याचं नाव असं खूप गाजलेलं आहे इकडे पेणमध्ये. त्याची पेंटिंग खूप चांगली असते. सो त्यांनी आता एक साताराची देवी आहे आणि एक पेणची देवी आहे. तर त्यांनी त्याची पेंटिंग तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो समोर. ही देवी जी आहे ना ही साताराला जाणार आहे मित्रांनो. आजची तारीख आहे 21 आणि तुम्ही तिची रचना बघू शकता. काय त्यांनी साकारली. ही पेंटिंग पूर्णतः किरण मांजरेकरनी केलेली आहे. हे बघा. आता काय जरा पाऊस पडतो रात्रभरात म्हणून त्यांनी अशी झाकून ठेवली. जवळजवळ ही 8.5 फुटाची फक्त मूर्त आहे. हा, ही जी तुम्हाला मूर्तीची लेंथ दिसते ही फक्त 8.5 फुटाची मूर्त आहे आणि पाठचा तराफा पकडला तर तो ऑलमोस्ट 12 फुटापर्यंत जाईल. एवढा मोठा तराफा आहे. त्याचा तराफा नाही म्हटलं तर सॉरी, प्रभावळ म्हणतात. मला ते तराफा ते लालबागचं आठवतो. तर ही एक सातारची आपली अंबिका माता आहे. आणि इकडे ही बघा, ही जी आहे ना ही बोलतात की पेन मे बी पनवेलला बाजार कोळीयोगांची कोणतरी आहे. ही बघा. तर मला मी थोडा फेसिंग पण दाखवतो आई माऊलीचा होतो. ते बघू शकतो फेसिंग. एवढा सुंदर फेसिंग आहे त्याने. बघा पेंटिंग अशी वाटते की स्वतः आई आपल्या चेहऱ्यामध्ये बघते. एवढी सुंदर त्यांनी पेंटिंग केलेली आहे. तर तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये खाली किरण मांजरेकरचा सुद्धा नंबर कॉन्टॅक्ट टाकणार आहे. तर तुम्हाला जे कोणाला गणपती आई माऊलीचं तुम्हाला पेंटिंग करायची असेल ना, स्पेशली पेंटिंग करण्यासाठी तो किरण मांजरेकर इथे आहे. हे बघा, ही अशी रचना त्याची खूप सुंदर अशी त्यांनी साकारलेली आहे. पूर्ण हे सगळं पेंटिंग बघू शकता तुम्ही. ते सुंदर आहे ते. आणि आपली देवी जी आहे ती आता आतमध्ये आहे. तुम्ही मला दाखवतो थोड्या वेळा. हे बघा आपली गाडी सुद्धा आलेली आहे. ह्या गाडीमध्येच आपण आपल्या आई माऊलीला घेऊन जाणार आहात. तुम्हाला आईचा फोटो दाखवतो, तिची फेसिंग कशी बनवलेली आहे. सो ह्या 2 देवा इकडेच आहेत आणि आईचा आपला आहे ना आतमध्ये आहे घारापूरची देवी. तर तुम्हाला समजेल. ही बघा, ही आहे आमची आई माऊली घारापुरीची माता. काय सुंदर त्याने पेंटिंग केलेलं आहे बघा, किती सुंदर बनवलेली आहे. ऑलमोस्ट ही पण मूर्ती जी आहे ना ही 4.5-5 फुटाची मूर्ती आहे. तो सगळ्याची पेंटिंग करतो. पाठीमागे बघा गणपती बाप्पाची पेंटिंग केलेलं आहे. तर ही आता आपण आई माऊलीला आपण टेम्पोमध्ये टाकून घेऊन जायचं आहे ऑलमोस्ट. कारण की लवकर नेलं तर पाण्याचा अंदाज आपल्याला तेवढा आहे. तर पुढे उतरायला खूप त्रास होऊ शकतो.
तिकडे बघा फली आहे तिकडे. तर आता तुम्ही बघू शकता फायनली मी आईमातला थोडी लोड केलेलं आहे, टाकलेलं आहे आतमध्ये आईला. तर थोड्या वेळात इकडनं निघू. थोडा अजून आतमध्ये जायची आहे. तरी पोचायला 1 तास लागेल आम्हाला मोरावरती पोचायला. 1-1.5 तास लागतोच. तर आपले रोड पण इकडे खराब झालेले आहेत. तर 10-15 मिनटात आपण इकडनं निघणार आता. आपली बोट, या आपल्या बोटीमध्ये आमचा विनोद होता. आता या बोटीत आपली देवी घेऊन जायची आहे. तर आले आम्ही बोट घ्यायला चालू खाली. नशीब चांगलं की पाऊस नाही आहे. सो बघा फायनली आम्ही आईमाऊलीला बोटीमध्ये ठेवून दिली. ती व्हिडिओ काढता आली नाही कारण की हाताला आमची माणसं कमी होते. इकडनं हा टेम्पोमध्ये उतरून तिथे ठेवलेले आहे. आणि आता 5 मिनिटात इथनं निघू. चला सेफली तर इथनं उतरवलेलं आहे आम्ही आईला बोटीत. आता तिकडनं उतरवायची कसरत चालू आहे. आता चाललो आम्ही गावात. आपली बोट निघाली आईमाऊलीला बोटीत टाकून. आणि नशिबाने पाऊस नाही आहे. तुम्ही बघू शकता ते बाहेर. तुम्हाला दाखवतो मी. तिकडं पाऊस किती उठला आहे बघा. भरपूर पाऊस उठला आहे. होपसो गावात दाईपर्यंत तरी पाऊस नाही आला पाहिजे. सध्या तरी आईच्या कृपेने ऊन पडलेलं आहे. बघू आता आम्ही निघालो इथनं मोऱ्यावरनं. जास्तीत जास्त 25-20 मिनिटात पोहोचू. गावात पोचलो आणि भरपूर पाऊस लागला आहे. देवीला आपण टेम्पोतनं खाली उतरत आहोत. नशीब चांग खराब आहेत. पाऊस लागला तर देवीला खाली घेतात. देवीला मी भाऊ आरसी असते भाऊ असते निघले निघेल 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 वर्षी तुका जिंकलो आपण आलो चला आलो सावकाच्या वरती बघा भाऊ तुमचा पाय अटकते ना चप्पला बघा. आमच्या गावात ना मिरवणूक काढली. म्हणजे मिरवणूक म्हणजे आपली देवी देवात घेऊन झालेलं.
थांब 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 थांब. लोटा लोटा लोटा. थांब थांब थांब. भवानी माता के. भवानी माता की. कपडे तुम्ही बघू शकता आमच्या देवला आले आता इथनं देवीची आहे ती आतमध्ये मकरात बसली. आता मकरात इथे देव मातीची मूर्ती बघ थोडी मोठी आहे आणि ह्या एवढूशा दरवाजामध्ये परफेक्ट नुसते देवीचीच लीला तुम्ही बघू शकता. आणि ह्या परफेक्ट ह्याच्यामध्ये बसणार आहात देवी. अजून आपला बाकी आहे आज पूर्ण होऊन जाईल. तुम्ही दरवाजा बघू शकता केवढूसा आहे. ह्या एवढ्याशा दरवाजामध्ये एवढी मूर्ती घुसवतात तुम्ही कशी तरी. ही तर ॲक्च्युली देवीचाच आशीर्वाद आहे. आणि साईडला आपला दत्त मंदिर आहे. दत्ताची मूर्ती आहे. सो फायनली आपलं डेकोरेशन झालेलं आहे आईचं. आणि आईला आपला तिथे स्थानापन्न करतात ना तिथं बघ घुसवलेलं. हा बघा दत्त मंदिर आहे ॲक्च्युली. हे दत्ताची मूर्ती आहे. आणि हे आपली आता आईला मध्ये घरामध्ये बसवलेले आहे. तर त्याचं उद्या पूजन होईल. हे बघा या एवढ्याशा गेटामधून आईला आतमध्ये बसवलेले आहे मखरामध्ये. तर याचं आता उद्या पूजन होईल.